सर्वांना नमस्कार. आपण आज युडायस पोर्टलमध्ये विद्यार्थी प्रमोशन कसे करावे याविषयी माहिती मिळवूया. सर्वप्रथम आपण कोणत्याही ब्राउझरवरती जाऊन त्या ठिकाणी आपण आपला युडायस नंबर टाकून सर्वप्रथम लॉग इन व्हावे. युडायस या साईडवरती जाऊन यूजर आय डीमध्ये आपला यूजर आय डी म्हणजे शाळेचा युडायस कोड, पासवर्डमध्ये आपला जो युडायसचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकावे. त्याच्यानंतर या ठिकाणी इंटर कॅप्चा या ठिकाणी आपण कॅप्चा एक वेळेस रिफ्रेश करायचं जेणेकरून लॉग इन व्हायला अडचण जाणार नाही. या पद्धतीनं कॅप्चा टाकून आपण लॉग इन व्हायचं. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती अशा पद्धतीने 2 वर्ष दिसतील, 2025-26 आणि मागील वर्ष 2024-25. 25-26वरती आपण क्लिक करणार आहोत. आलेली ही सूचना आपण क्लोज करूया. त्यानंतर आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये काही मेनू दिसतील. त्या मेनूमधील आपण स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेसिव्ह यावरती जायचं आहे. यावरती गेल्यानंतर आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यावरती क्लिक करून आपण अशा पद्धतीनं प्रोग्रेशन मॉड्यूलवरती जाणार आहोत. या प्रोग्रेशन मॉड्यूलवरती गेल्यानंतर या ठिकाणी आपण गो म्हणायचं. गो म्हणल्यानंतर आपल्याला इथं लिस्ट ऑफ स्टुडंट्स एलिजिबल फॉर प्रोग्रेशन फ्रॉम द अकॅडमिक इयर 24-25 टू 25-26 अशा पद्धतीने येईल. इथं क्लास आपण सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर सेक्शन सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर सेक्शन सिलेक्ट करायचं आणि गो म्हणायचं. त्यानंतर आपल्याला ही वर्ग पहिलीची लिस्ट, पहिली वर्ग आपण ओपन केला होता ती पूर्ण लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसेल. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अपडेट आणि करेक्शन अशा पद्धतीनं आहे. तर आपण आता एक करून पाहूया. विद्यार्थ्याचं अक्षरा ज्ञानेश्वर वाघे. आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम जायचे प्रोग्रेस स्टेटसवरती. या ठिकाणी गेल्यानंतर आपण या ठिकाणी मेनूमधील सध्या तरी आपण पहिलाच मेनूचा वापर करणार आहोत, प्रमोटेड पास्ड विथ एक्झामिनेशन. त्याच्यानंतर मार्क्स इन पर्सेंटेज, आपल्याकडं पर्सेंटेज आहेत विद्यार्थ्यांचा निकाल, त्यामधला पर्सेंटेज आपण या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंड, ती मागील वर्षामध्ये किती दिवस शाळेत उपस्थित होती त्याचा आपण उपस्थितीचे दिवस या ठिकाणी टाकायचे आहे. स्कूल स्टेटसमध्ये आपण स्टडिंग इन सेम स्कूल, का तर TC घेऊन सध्या तरी ती जाणार नाही म्हणून स्टडिंग इन सेम स्कूल हेच ऑप्शन आपण इथं वापरायचं आहे. त्याच्यानंतर सेक्शन इथं सर्वांनी A सेक्शनच करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढं हे येणे याची काही देणं घेणं नाही, अपडेट याच्यावरती करायचं आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं हा पोरगा स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीनं हा विद्यार्थी आपल्याला अपडेट झालेला दिसेल. स्टेटसमध्ये इथं नॉट ॲप्लिकेबल होतं तर डन आलेलं आहे. अशा पद्धतीने इथं टायमिंग 27/5/2025 3:34 आणि 46 सेकंद. अशा पद्धतीनं आपण सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन युडायस प्लसमधून करायचं आहे. धन्यवाद. आता केलं.